उपस्थित असणारे आपल्या म्हैसाळ नगरीच्या सरपंच आदरणीय शिंदे मॅडम, त्याच पद्धतीने दादा शिंदे सरकार, बंडू पाटील असतील गावातील, महाराजजी इथं आवर्जून उपस्थित आहेत, धनंजय कुलकर्णी आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत दुसरे म्हैसाळकर, आणि गावातले सगळे ज्येष्ठ नागरिक, सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सगळे बंधुतुल्य मित्र, कामाच्या बाबतीत आपण विधानसभेत जिथं जिथं जाल, ग्रामीण असेल शहर असेल, सगळ्या ठिकाणी आपल्याला भाऊंच्या कामाचा लेखाजोखा त्या त्या गावातील त्या त्या शहरातील लोक मांडत आहेत. मी सगळ्यात प्रथम आपल्या म्हैसाळकरांना धन्यवाद देतो की बंडूदादा घर एकत्र असल्यामुळे समज गैरसमज आधी झाले असतील, पण शेवटी आपण भाऊंच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि डोक्यात आपण घेऊन सगळ्यांनी गट तट विसरून भाऊंना म्हैसाळ गावातून उच्चांकी मताने निवडून द्यायच्या या भावनेनं आपण सगळे एकत्र आलात, त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून समाधान आहे. गावच्या विकासासाठी आपण एकत्र राहिले पाहिजे, या गावच्या विकासाची नांदी असते आणि आज उत्तम उदाहरण म्हणजे म्हैसाळकरांनी दिलेलं आहे. गावच्या पातळीवर राजकारण करत असताना विविध विषय स्थानिक पातळीवर असतात, पण विधानसभेचा आमदार निवडत असताना आपल्या गावाला भरपूर निधी मिळावा या भावनेतनं आपण सगळे एकत्र आलात. भाऊंची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे. या माणूस काम करत असताना समोर येणारा माणूस तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या गटाचा या विचार न करता येणारा माणूस आपल्याकडे अपेक्षेने येतो, काम करण्याच्या भावनेने येतो. आणि आजपर्यंत 15 वर्ष भाऊनी तेच जपलंय की येणाऱ्या माणसाचं समाधान झालं पाहिजे, त्याचं काम झालं पाहिजे, ही भावना या माणसाची असते. म्हैसाळ सारख्या गावामध्ये आज जैन समाज असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, कुठल्याही समाजाचा विचार केला तर त्या सगळ्या समाजाला फंड देण्याचं काम भाऊनी केलेलं आहे. आज इथला युवक वर्ग एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, इथं सामोरे जात असताना त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकं देणं, म्हैसाळातल्या ग्रंथालयाला पुस्तकं देणं, म्हणजे तळागाळातल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून भाऊ काम करत असतात. आणि त्यामुळे म्हैसाळकरांकडून आमची अपेक्षा आहे की यावेळी सरकार सर्वे बघितल्यानंतर भाऊ निवडून येतील तर का महाराष्ट्रामध्ये एकमेव सेफ सीट म्हणून ही भाऊंकडे बघितली जाते. पण 15 वर्ष या माणसानं जर निस्वार्थपणे आपल्यासाठी काम केलं असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये उच्चांकी मताने भाऊंना निवडून द्यायचं आहे. आणि त्यामध्ये म्हैसाळचा ग्रामीण भागामध्ये जे लीड मोजलं जाईल ते म्हैसाळ गाव असावा असं आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. खरं तर कामं अनेक झाली. या ग्रामीण भागातलं इथलं केंद्र असेल, दवाखाना असेल, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आज काम करतंय, ते भाऊंच्या रूपानं काम करतंय. पण मला आवर्जून एक उल्लेख करावा लागेल की आपल्या ग्रामीण भागातली लोक असतील, मिरज शहरातली सामान्य असतील, गरीब असतील, ते ज्या ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलला जाती असतील, आपल्याला मागच्या वेळीचं सिव्हिल हॉस्पिटल आणि चालूचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याला फरक निश्चित जाणवला असेल. आज विशेष बाब म्हणजे मला सांगावं वाटतंय की सरकार महाराष्ट्रामध्ये एकमेव आपले मंत्री असे आहेत की डीपीडीसीचा फंड ज्या ज्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना मिळतो ते पालकमंत्री फक्त आपल्या मतदारसंघातला फक्त रस्ते, ड्रेनेज एवढ्यासाठीच खर्च करतात. पण भाऊनी मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन आपण रस्ते, ड्रेनेज, पाणी, गटार याच्या पलीकडे जाऊन सामान्य जनतेची सेवा केली पाहिजे या भावनेतनं 26 कोटी रुपयाचं डीपीडीसी मधनं MRI मशीन सिव्हिलला बसवलं. आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे की एखाद्या पालकमंत्र्यांनी आपल्या भागातल्या सिव्हिल हॉस्पिटलला MRI मशीन बसवलेलं असेल. त्याचा फायदा एवढा होतोय की गरीब माणसाला ज्या ज्या वेळी खासगी हॉस्पिटलमध्ये MRI करायचा असेल तर 8 ते 10 हजार रुपये त्यांना मोजावे, पण त्याच MRI तेच क्वालिटीचं. मी कालच आम्ही मेटे डॉक्टरांच्या घरी वाढदिवसाची व्हिजिट द्यायला गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की भाऊ म्हणले महाराष्ट्रामध्ये कुठंच मशीन नाही, खासगी हॉस्पिटलमध्ये पण मशीन नाही, असल्या पद्धतीचं MRI मशीन आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसवलंय. जे MRI बाहेर 8 ते 10 हजार रुपयाला होतं त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फक्त 1000 ते 1500 रुपयाला होतं. आणि तेवढंच नाही तर जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांना ते MRI फ्री आहे.
म्हणजे एवढा गोरगरिबांचा विचार करून काम करणारा आपला नेता आहे. आज मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिला प्रसूतिगृहाचं 200 बेडचं हॉस्पिटल भाऊ उभा करतायत मिरज शहरात. तेही गरिबांसाठी होतंय. म्हणजे तळागाळातल्या माणसाचा विचार करून काम करणारा हा माणूस आहे. आज आपण मिरज शहरामध्ये फिरत असताना मिरज शहरातनं अनेक एसटीला प्रवास करतायत. तुम्ही मिरज शहरात गेल्यानंतर तिथं जे ग्रामीण भागाला कनेक्ट असणारं एसटी स्टँड आहे, आज पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एसटी स्टँड हे मिरज शहरात होते, जे ग्रामीण भागातला कनेक्टेड आहे. म्हणजे सगळ्या बाजूने विकास करण्याचं ध्येय भाऊनी घेतलेलं आहे. भाऊनी पुढच्या पंचवार्षिक मध्ये पण एक चांगलं विजन ठेवलंय युवकांसाठी. जे युवक एमपीएससी यूपीएससी असतील, विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जात आहेत, त्यांच्यासाठी प्रमुख गावामध्ये अभ्यासिका तयार करणं, पोलीस भरतीसाठी जे पोरं प्रयत्न करतायत त्यांना त्या गावामध्ये ट्रॅक निर्माण करणं, या सगळ्या चांगल्या सोयी करण्याचं काम भाऊ करतायत. याच्या पलीकडे जाऊन नुसतं राजकारणातनं आपण कामं केली म्हणून झालं नाही. आपण समाजाचं काहीतरी दायित्व लागतो या भावनेतनं एक खाडे कुटुंब काम करते. तुम्हाला नक्की उदाहरण माहिती असतील की एखाद्याच्या घरात मयत झाली तर एक कुटुंब मदत करतं, एखाद्याच्या घरात मुलगी शिकणार असेल, ती गरीब असेल तर त्यांना मदत करतं, एखाद्याच्या घरात काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असतील, त्याची परिस्थिती नसेल तर त्याला मदत करतं. तेवढंच नव्हे तर वारकरी कुटुंबात जन्मलेलं हे सगळं मोठं झालेलं कुटुंब आहे. आणि भावना मनात ठेवून आज मावशी म्हैसाळसारख्या गावात आल्या असतील, अनेक महिलांना देवदर्शन घडवलं असेल. या सगळ्यांची भावना एवढी असते की जे आपल्याला भोगता येतं ते तळागाळातल्या सामान्य माणसालाही भोगता आलं पाहिजे. म्हणजे ही मोठी भावना घेऊन हे लोक काम करतायत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आम्ही विनंती करायला आलोय की जेवढ्या मोठ्या संख्येत आपण इथं मतदान कराल तेवढंच भविष्य काळात भाऊंना तेवढ्याच चांगल्या दर्जाचं मंत्रिपद मिळू शकतं. आणि ज्यावेळी मोठ्या दर्जाचं मंत्रिपद कुठलंही असलं, कामगार खातं राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही महाराष्ट्रातलं कामगार खातं माहित नव्हतं, पण भाऊ ज्यावेळी कामगार खातं झालं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 10 लाख लोकांना भांडी देण्याचं काम केलं. कामगार लोकांना आपल्या ह्याच्यात मोठी संख्या आहे. लाडकी बहीण योजनेसारखं आपल्या विधानसभेमध्ये 1.25 लाख महिलांना त्याचा लाभ मिळाला. म्हणजे जे जे शासनाच्या योजना येतील त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम भाऊ आपल्या इथं करतायत. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहातच. खरं तर म्हैसाळ गावे जरी जे उपस्थित नाहीत भाऊ ते पण तुम्हाला कायम मदत करतात. आमची भावना आहे बंडू पाटील की येणाऱ्या 4 दिवसात ते पण मदत करतील आणि गावात विरोधकाचं बूथच लागणार नाही या अपेक्षेने आम्ही म्हैसाळात आलोय. आणि तीच निकाल तोच विजय 23 तारखेला दिसावा हे आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा आपण सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.